नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे। जामीन मिळवण्यात अडथळा नको म्हणून मागितले 5 लाख रुपये। पैसे घेताना पोलीस निरीक्षकाला रंगेहात पकडले। व्हिडिओ व्हायरल। पोलीस दलाची प्रतिमा डागाळणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी एका पोलीस निरीक्षकाला 4 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे। या कारवाई दरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अटक होताच संबंधित निरीक्षकाने आरडाओरड आणि विरोध केल्याचे दिसून येते। ही घटना 29 जानेवारी रोजी घडल्याचे सांगितले जात आहे। अँटी करप्शन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आरोपी पोलीस निरीक्षक गोविंद राजू हा अग्राहरा पोलीस ठाण्यात कार्यरत होता। एका तक्रारदाराने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती। तक्रारीनुसार एका फसवणूक प्रकरणात दिलासा आणि जामीन मिळवून देण्यासाठी निरीक्षकाने 5 लाख रुपयांची मागणी केली होती। पण तक्रारदाराला लाच द्यायची नव्हती म्हणून त्याने अँटी करप्शन डिपार्टमेंटला तक्रार केली। तक्रार प्राप्त होताच लोकायुक्त डिपार्टमेंटने सापळा लावला। संबंधित पोलीस निरीक्षकांनी 5 लाखांपैकी 1 लाख रुपये अगोदरच घेतले होते। उर्वरित 4 लाख रुपये घेत असतानाच अँटी करप्शनच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले। आरोपी विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता आणि जामीन मिळवण्याकरता पोलीस स्टेशनचा से हवा होता। से देण्याकरताच पोलीस निरीक्षकाने 5 लाख रुपयांची मागणी केली होती। पोलीस निरीक्षकाला ताब्यात घेतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर पोलीस आयुक्तांची नाराजी व्यक्त केली। या प्रकरणावर बेंगळुरू पोलीस आयुक्त भास्कर राव हे तीव्र नाराजी व्यक्त करत म्हणाले, अशा घटनांमुळे पोलीस दलाची प्रतिमा सामान्य जनतेच्या मनामध्ये मलीन होते। वर्धीतील अधिकाऱ्याचे असे कृत्य अत्यंत लज्जास्पद असून देशातील हजारो प्रामाणिक पोलीस कर्मचाऱ्यांची मान खाली घालणारे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। ಬನ್ನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತಾನೆ ನೀವು ಪೊಲೀಸ್ ನಾವು ಪೊಲೀಸ್ पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा।